नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सोडवूया उदाहरण 10व्या चॅप्टरचे 10.1. त्याचे पहिलं उदाहरण आहे, ज्याच्या बाजूची लांबी a असेल तशा समभुज त्रिकोण आकाराच्या ट्रॅफिक सिग्नलच्या पाटीवर स्कूल अहेड असे लिहिलेले आहे. तर या पाटीचे क्षेत्रफळ रेनॉल्ड्सच्या सूत्राद्वारे मिळवू की ज्याची परिमिती 180 सेमी असेल. आता आपण सोडवायचे चालू करूया. तर पहिल्यांदा आपल्याला सांगितलं आहे की समभुज त्रिकोणाच्या आकाराचे ट्रॅफिक सिग्नल आहे. तर मग पहिले आपण समभुज त्रिकोण काढून घेऊ एक साईड. तर मग ह्याला ए नाव देऊ, ह्याला बी आणि ह्याला सी नाव. तर मग तिथं काय सांगितलं आहे की ज्याची परिमिती 180 सेमी असेल. तर मग ज्याची परिमिती तर हे दरेक परिमिती आहे. तर परिमिती सांगितलेली आहे 180 सेमी आहे. तर प्रत्येकाची 180 सेमी आहे. ही 180 180 180. ते किती 3 भाग होतात. तर मग काय लिहायचं, पहिल्यांदा दरेक बाजूची लांबी बरोबर 180 भागिले 3. 180 भागिले 3 का आले, कारण ही एक लांबी, ही एक लांबी व ही एक लांबी, ए बी बी सी आणि ए सी 3 लांबी झाले. 180 भागिले 3 तर मग किती 60 सेमी. तर मग प्रत्येकाची लांबी किती आहे, ए जी 60 सेमी, ए जी 60 सेमी व ए जी 60 सेमी. नंतर आपण शोधून घेऊ अर्ध परिमिती. पर आपल्याला परिमिती दिली, आपल्याला अर्ध परिमिती शोधायची. अर्ध परिमितीनुसार आपण हे हेरोनच्या सूत्राची मदत करू. तर पहिले अर्ध परिमिती शोधू. अर्ध परिमिती एस बरोबर काय सूत्र होतं, ए बी प्लस सी भागिला 2 हे सूत्र होतं. मी पहिले इंट्रोडक्शनमध्ये टाकलेलं आहे. तर व्हिडिओ पाहून तुम्ही सूत्रांची प्रॅक्टिस करू शकता. तर ए प्लस बी प्लस सी, तर आपलं काय आलं, ए प्लस बी प्लस सी, ए प्लस बी प्लस सी भागिला 2 आहे. तर हे काय झालं, आपण हे शॉर्टमध्ये वरचं सोडवलेलं आहे, सीधा 3 भागिले केले. इथं हे आपण असं सोडू, हे 60 प्लस 60 भागिला 2. तर 6 12 18. तर 180 भागिला 2 तर किती, ते आपले किती आले 90 सेमी. आपले अर्ध परिमिती काय आली 90 सेमी. ए बरोबर बी बरोबर सी बरोबर हे आपलं आलं 60 सेमी आणि एस बरोबर आपलं आलं 90 सेमी. तर मग आपण पहिल्यांदा सूत्र पहिले हेरोनचे सूत्र लिहू आपण. हेरोनचे सूत्र काय होतं, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात एस कंसात एस मायनस ए, एस मायनस बी आणि एस मायनस सी. तर आपल्याकडे एस आहे, ओ एस आहे, आपला किती आहे एस 90 सेमी. पण आपल्याकडे एस मायनस ए, एस मायनस बी आणि एस मायनस सी नाही आहे. तर पहिल्यांदा आपण काय करू, कंसात एस मायनस ए हे शोधू. तर एस मायनस ए, आपला एस काय आहे 90, ए काय आहे बघा, मी सांगितलंय ए समान बी समान सी, हे सारखे आहेत. ए बरोबर बी बरोबर सी बरोबर 60 सेमी, कारण तिघांची बी काय आहे लांबी 60 आहे. कारण दरेक बाजूची लांबी समान आहे, 60 आहे. म्हणून ए ची किंमत 60 हे लिहिलं. नंतर परत आपल्याला काय शोधायला लावलंय, एस मायनस बी आणि एस मायनस सी. तर लिहू आपण एस मायनस बी, एस मायनस सी. तसंच एस आपली किती आहे 90 आणि बी ची किंमत काय आहे, बी ची बी 60, कारण समानच आहे. ए बी हा सी, तर मग हा बी 60 हा बी 60. तर 90 मधून 60 गेले 30,
90 मधून 60 गेले 30, 90 मधून 60 गेले 30. आता आपण सूत्र पहिल्यांदा का लिहिले, कारण आपल्याला सूत्रामध्ये काय काय दिलं होतं, एस, एस मायनस ए, एस मायनस बी आणि एस मायनस सी. आपल्याकडे तर होता एस, पण आपल्याकडे एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस सी नव्हता, म्हणून आपण हे शोधले. आपण वर्गमुळात तसाच्या तसं, वर्गमूळ जसाच्या तसं. एसची किंमत काय होती 90 कंसात, एस मायनस ए किती होता 30, नंतर एस मायनस बी 30, एस मायनस सी हा 30. आता वर्गमूळ जसाच्या तसा. 90च्या वर्गमूळ काय होते सांगा लवकर. 30 गुणिला 3, नंतर हा 30 जसाच्या तसा, हा 30 जसाच्या तसा, हा 30 जसाच्या तसा. 90चा वर्गमूळ आपला निघाला 30, कारण 30चा 30च्या काय निघत नसतो, निघाला तरी बी आपल्याला त्याचं अजून बाकी उदाहरण सोडवायचं. आपण हे 30 जसा तसे लिहिले, 90 ही मोठी संख्या असल्याने आपण त्याला छोटी संख्या केली. तर 30 गुणिला 3 मतलब की 90, 3 त्रिक 90, 0 जसाच्या तसा. मग आता आपण काय करू, हा 3 पुढे घेऊ, नंतर गुणिला 30 गुणिला 30 गुणिला 30 गुणिला 30, वर्गमूळ जसाच्या तसा. 3 गुणिला केला, आता या दोघं आणि या दोघं गुणाकार करू, 3 त्रिक 9. जर तुम्हाला तोंडी येत असेल तर तोंडी करा, नाही तर एकतर साईडला जाऊन करा. 0 दिला, 3 0 0, 3 त्रिक 9, 900 आले. हे जे बी 900 900 आले. तर मग आपण काय करू, 900 दोनदा आले तर आपण 900ला एकदा घेऊ. आणि वर्गमूळ 3चा वर्गमूळाचा 3 काय निघत नाही, तर वर्गमूळ 3 जसाच्या तसा सेमी. हे समजलं. हे कसं आलं, 900 हा दोनदा होता, तर आपण बाहेर काढला तर एकदाच घेतला. आणि वर्गमूळ 3 हा वर्गमूळात 3चा वर्ग निघत नाही, म्हणून वर्गमूळ 3ला वर्गमूळ जसाच्या तसा. आणि 900 बाहेर काढला तो जसाच्या तसा, म्हणून 900ला गुणिला असं बी लिहू शकतो आपण, 900 गुणिला वर्गमूळात 3. हे व हे सारखेच आहे. तर मग हे आपलं उत्तर आलं आहे 900 वर्गमूळात 3. तर अशा प्रकारे आपलं उदाहरण होतं पहिलं 10.1चं. सोपं होतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका.